हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू विजन 24/7 यूट्यूब चॅनल प्लस अप्लिकेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, महाजनकोच्या पोस्ट आलेल्या आहेत। जसं की नोटिफिकेशन याआधी आलं होतं आणि त्या नोटिफिकेशन वरती एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे जो की अक्षता मॅडमनी शूट केला होता। तर त्याच नोटिफिकेशनचं त्याच व्हॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर या नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला डेट कधी राहणार आहे, कुठली एक्झाम कधी राहणार आहे, किंवा मग या नोटिफिकेशन मध्ये कुठल्या कॅटेगरीला किंवा कुठल्या कास्टला किती व्हॅकन्सीज आहेत हे सर्व दिलेलं आहे। किती नंबर ऑफ पोस्ट आहेत या आधी नोटीस काढलेली होती। त्याच नोटीसला जे अप्लिकेशन फॉर्म फिलअपची डेट आहे किंवा मग अप्लिकेशन फॉर्म कधीपर्यंत फिलअप होतील या सर्व गोष्टी या अप्लिकेशन मध्ये आलेल्या आहेत। सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे आपण की याच्यावरती सिलेबस कुठला असू शकतो, सिलेबस, त्यानंतर पॅटर्न, एक्झाम पॅटर्न कसं असू शकते, म्हणजेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय माहिती होणार। या व्हिडिओमध्ये लास्ट डेट आणि डेट ऑफ म्हणजेच की जो अप्लिकेशन अप्लाय करण्याची डेट, लास्ट डेट, त्याच्यानंतर कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीला किती पोस्ट आहेत, त्यानंतरच तुम्हाला काय माहिती होणार आहे, एक्झाम पॅटर्न काय राहील, त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायच्या आहेत। चला तर मग सुरू करूया विदाउट वेस्टिंग आवर टाइम। तर महाजनकोच्या पोस्ट निघालेल्या आहेत। या पोस्टमध्ये केमिस्टच्या पोस्ट आहेत सर्व। तर या पोस्टमध्ये जी HR1 ची पोस्ट आहे, HR1 एक्झिक्युटिव्ह केमिस्टची, या पोस्टमध्ये व्हीजेची एक पोस्ट आहे, त्याच्यानंतर ओबीसीची एक आहे, ओपनची एक, आणि टोटल आहेत 3 पोस्ट। सिमिलरली HR2, HR3, 4, 5, 6 ह्या सर्व पोस्ट याच्यामध्ये चार्टमध्ये दिलेल्या आहेत। त्यानंतर पुढे जाऊया लास्ट डेट आणि स्टार्टिंग डेट। हे बघा, ऍप्लिकेशनची डेट किती आहे, ऍप्लिकेशनची लास्ट डेट किती आहे, तर लास्ट डेट आहे 12/3/2025। म्हणजेच की 12/3/2025 च्या आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे या पोस्टसाठी। त्यानंतर तुम्ही बघू शकता पे स्केल किती आहे ह्या ज्या महाजनकोच्या पोस्ट निघालेल्या आहेत त्यासाठी। तर पे स्केल आहे 97,220 पासून स्टार्टिंग आहे। त्यासाठी क्वालिफिकेशन काय आहे, MSc केमिस्ट्री इदर इन व्हॉट, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक किंवा एन्व्हायरमेंटल ब्रांच। जर तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये MSc केमिस्ट्री असाल, इनऑर्गॅनिक मध्ये असाल किंवा मग एन्व्हायरमेंटल ब्रांच मध्ये असाल तर तुम्ही HR1 पोस्ट साठी एलिजिबल आहे। पण कधी, जेव्हा तुमच्याकडे टोटल 9 इयर्सचा पोस्ट क्वालिफिकेशन असेल, म्हणजे ती जी पोस्ट आहे त्याच्यासाठी जे क्वालिफिकेशन लागते, क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागते तो असेल। कुठे, तर रोल ऑफ थर्मल पॉवर स्टेशन मधला जर एक्सपिरियन्स असेल तुम्हाला तर तुम्ही फर्स्ट HR1 साठी अप्लाय करू शकता, या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करू शकता। आता याच्यामध्ये बरेचसे स्टुडंट्स असे आहेत की सर आमच्याकडे काहीच एक्सपिरियन्स नाही तरी सुद्धा आम्ही अप्लाय करू शकतो का, तर हो, आहेत तुमच्यासाठी पण काही पोस्ट। जसं की तुम्ही बघू शकता, ही जी पोस्ट आहे HR5 ज्युनियर केमिस्टची, यासाठी पे स्केल सुरू होते 44,435 पासून। तर यासाठी MSc केमिस्ट्री ऑर्गॅनिक असो, इनऑर्गॅनिक असो किंवा एन्व्हायरमेंटल ब्रांच असो, याच्यासाठी नो एक्सपिरियन्स इज नेसेसरी, म्हणजे याच्यासाठी कुठलाही एक्सपिरियन्स नाही पाहिजे। त्यानंतर आणखी एक प्रश्न उठतो, काय सर आम्ही BSc झालेला आहे आमचं, तर BSc वाले अप्लाय करू शकतात का ह्या पोस्टसाठी, तर हो, या पोस्टसाठी BSc वाले सुद्धा अप्लाय करू शकतात। फक्त त्यांचं BSc सोबत काय असायला पाहिजे, केमिस्ट्री। त्या BScच्या कोर्समध्ये त्यांच्याकडे एक सब्जेक्ट कोणता असायला पाहिजे, केमिस्ट्रीचा। त्याच्यानंतर आणखी एक नोट आहे, ती काय आहे, तर मिनिमम 10% ऑफ सीट्स आउट ऑफ ऍडव्हर्टाइज्ड सीट्स ऑफ असिस्टंट केमिस्ट शॅल बी फिल्ड इन फॉर्म ऑफ MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री ब्रांच। म्हणजेच काय, जेवढ्या टोटल पोस्ट आहेत कशाच्या, असिस्टंट केमिस्टच्या, त्याच्यामधल्या 10% सीट्स कोणासाठी अवेलेबल होणार आहेत, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री ब्रांच वाल्यांसाठी 10%। ठीक आहे। त्यानंतर बरेचसे डिटेल्स आहेत खाली, हे तुम्ही वाचून घ्याल। त्यानंतर आता मोठा प्रश्न हा येतो की सर हे तर सर्व ठीक आहे, आम्ही अप्लाय पण करून देऊ, लास्ट डेटच्या आधी फिलअप पण करून देऊ, नोटीस पण आमच्या लक्षात आलेली आहे बऱ्यापैकी, पण सर एक्झाम पॅटर्न काय राहील, किंवा मग एक्झाम किती मार्क्सची राहील, किंवा मग क्वेश्चन्स कोणत्या कोणत्या टॉपिक मधून किती मार्क्स येतील, ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण आता डिस्कस करणार आहे। तर तो म्हणजेच काय की एक्झाम पॅटर्न, या सर्वांसाठी सोल्युशन काय आहे, एक्झाम पॅटर्न। आता एक्झाम पॅटर्न कोणता कसा राहील,
ते प्रिव्हियस इयर जो एक्झाम पॅटर्न झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. याही वेळी मे बी तसा एक्झाम पॅटर्न होऊ शकते, म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की लास्ट टाइम एक्झाम पॅटर्न काय होता. तर बघूया. हा, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल तर व्यावसायिक ज्ञान एक प्रश्न हे बघा. किती आहेत टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट? 5 आहेत. 5 सब्जेक्ट आहेत. या 5 सब्जेक्टमध्ये जस्ट वेट अ मिनिट. तर या 5 सब्जेक्टमध्ये जे व्यावसायिक ज्ञानचा सब्जेक्ट आहे हा तुम्हाला दिसत असेल. व्यावसायिक ज्ञान पहिलावाला. व्यावसायिक ज्ञान म्हणजेच काय की केमिस्ट्रीचा पार्ट आहे. किती क्वेश्चन्स येतील त्याच्यावरती? क्वेश्चन्स येतील 60 आणि ते किती राहतील? 120 मार्क्सचे. त्यानंतर मराठी भाषा म्हणजेच मराठी, इंग्लिश. तांत्रिक ज्ञान म्हणजेच की लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिकल रिझनिंग. तर यासाठी क्वेश्चन्स किती येतील? 10, 10, 20, 20. तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतील? 120. आणि याच्यामध्ये टोटल मार्क्स किती राहतील? त्या 120 क्वेश्चनला 180 मार्क्स राहतील. आणि किती मिनिटाचा पेपर राहणार आहे? 120 मिनिट्स म्हणजेच 2 आवर्सचा पेपर राहणार आहे हा. तर ह्या सर्व गोष्टी एक्झाम मध्ये येऊ शकतात. म्हणजेच की हा जो एक्झाम पॅटर्न आहे हा लास्ट इयरचा आहे, टेंटेटिव्ह आहे. त्यासोबतच आमच्याकडे सिलेबस सुद्धा आलेला आहे. पण तो सिलेबस सध्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच याच्यानंतर जो व्हिडिओ अपलोड होईल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो सिलेबस देखील अपलोड होणार आहे. तर जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर. आणि सोबतच या सर्व विषयांची किंवा मग केमिस्ट्रीची पर्टिक्युलरली पूर्णच्या पूर्ण प्रिपरेशन आम्ही आमच्या चॅनलवरती किंवा मग आपल्या ऍप्लिकेशनवरती कंप्लीट करून घेणार आहे. आणि जर तुम्ही कन्फ्युज्ड असाल की सर हा कोर्स घ्यायचा की या चॅनलला सबस्क्राईब करायचं की त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, याचा व्हिडिओ बघायचा की त्याचा व्हिडिओ बघायचा, तर तुम्हाला त्याच्यावरती एक सोल्युशन सांगतो की एवढं कन्फ्यूज होण्यापेक्षा, म्हणजेच की एवढं नंबर ऑफ क्लासेस आहेत, एन नंबर ऑफ क्लासेस आहे, कुठला घ्यायचा काही समजत नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो की ज्या क्लासेस मधून तुम्हाला समजत आहे ना, ज्या क्लासेस मधून तुम्हाला ऍक्च्युअली समजत आहे त्या क्लासेसला सबस्क्राईब करा. ते कुठलाही चॅनल असो सबस्क्राईब करा. किंवा मग त्या चॅनलचा कोर्स परचेस करून घ्या आणि अभ्यासाला लागून जा. आता वेळ कमी आहे, आता वेळ विचार करण्याचा नाही आहे, आता वेळ फक्त कशाचा आहे? परीक्षेचा. अभ्यास करा, कन्फ्युजन नका ठेवू. आणि जी कोणती बॅच तुम्ही परचेस कराल किंवा जो कोणत्या चॅनलला तुम्ही अटॅच जॉईन व्हाल त्या चॅनलवरती भरोसा ठेवा, त्या स्टाफवरती भरोसा ठेवा. कारण ते सगळे स्टाफ अभ्यास करूनच तुम्हाला शिकवतात आणि ते प्रत्येक बारीक गोष्ट अभ्यास होऊन किंवा मग त्याच्यावरती रिसर्च करूनच तुम्हाला शिकवत असतात. तर तुम्हाला परत एकदा सांगतो, नवीन एक कोर्स याच पर्टिक्युलर पोस्ट साठी आम्ही लॉन्च करत आहे. तर त्या कोर्स बद्दल लवकरच डिटेल्स माहिती होतील तुम्हाला. आणि जर तुम्ही नवीन असाल तर डेफिनेटली या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण याच्यावरती जितकेही चेंजेस येतील किंवा मग जितकेही नंबर ऑफ नोटीस येतील तर आम्ही लगेच पोस्ट करणार आहे. तर भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.